महत्त्वाची बातमी येते ही ब्रेकिंग न्यूज काय आपण बघूया। मुंबईतल्या चेंबूरमधून ही बातमी येते आहे। चेंबूरमध्ये अँटी नार्कोटिक्स यांनी 2 कोटीचा अंमली पदार्थ जप्त केलेला आहे। चेंबूरमधून 2 कोटीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। म्हाडा कॉलनी परिसरातून दोघांना अटक सुद्धा झालेली आहे। मुंबईतल्या चेंबूरमध्ये अँटी नार्कोटिक्सच्या आझाद मैदान युनिटने मोठी कारवाई केली। 2 कोटींहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। म्हाडा कॉलनी रोड परिसरातून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून एकूण 681 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। जप्त अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत साधारणपणे 2,04,30,000 रुपये इतकी आहे। एका आरोपीकडून 333 ग्रॅम तर दुसऱ्याकडून 348 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। अजून एक मोठी बातमी आपण बघूया। नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये अमेरिका कनेक्शन समोर आले। आरोप पत्रातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अमेरिकेतील फ्लोरिडाहून एमडीएमए एक्स्टसी गोळ्यांचं पार्सल उल्हासनगरामध्ये पाठवल्याचा आरोप आहे। हॉट मियामी स्टाईल लिंक या ऑनलाईन कंपनी मार्फत 6 फेब्रुवारीला पार्सल बुक केल्याचा आरोप आहे। पार्सलमध्ये 2 मिडी ड्रेस असल्याचं समोर आलंय। त्याची किंमत $84.50 अमेरिकी डॉलर दाखवण्यात आल्याचा दावा आहे। अमेरिकेतून दुबई मार्गे एमिरेट्सच्या EK500 या विमानानं पार्सल मुंबईमध्ये दाखल झालं। सहार कार्गो टर्मिनलमधून क्लिअरन्स नंतर पार्सल जोगेश्वरीतील UPS केंद्रामध्ये पोहोचलं। 13 फेब्रुवारीला उल्हासनगरातील दीपेश हेमवानी यांच्याकडे पार्सलची डिलिव्हरी झाल्याचा आरोप आहे। आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। संकेत, कसं अमेरिकेमधून ते उल्हासनगरामध्ये ड्रग्ज आलं याच्या संदर्भातल्या गोष्टी समोर येत आहेत, काय अधिक माहिती? स्वर्ण, आपण जर पाहिलं तर नेस्कोमध्ये जे काही एक कॉन्सर्ट झाला होता त्याच्यामध्ये जे ते ड्रग्ज असल्याची माहिती त्यावेळेला समोर आली होती आणि मोठं प्रकरण करतं ते समोर आलं होतं। त्यानंतर पोलिसांचा तपास जो आहे तो वेगाने सुरू झाला होता। सुरुवातीला हे ड्रग्ज जर्मनीवरून आलंय का असा पण एक अंदाज वर्तवण्यात आला होता। त्या दिशेने तपास देखील सुरू करण्यात आला होता। अनेक अटका या संपूर्ण प्रकरणात जे आहेत ते झाल्या। जवळपास 13 ते 14 लोकांना अटक या संपूर्ण प्रकरणात झालेली आहे। आणि आता मात्र अशी माहिती समोर येते की चार्जशीटमध्ये अशी माहिती आहे की हे जे ड्रग्ज होतो, जे एमडीएमएच्या गोळ्या होत्या त्या अमेरिकेहून आलेल्या आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी अमेरिकेतील फ्लोरिडा कनेक्शन या संपूर्ण प्रकरणात जे आहे ते समोर आलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतून हे आलं कसं तर एमिरेट्सच्या विमानातून, म्हणजे कुठेतरी कार्गो विमान जे आपण म्हणतो त्या कार्गो विमानातून, त्या कार्गोमधून हे ड्रग्ज ते पाठवण्यात आलं। मुंबईत ते पोहोचलं। त्यानंतर आपण जर पाहिलं तर कुरिअर मार्फत ते उल्हासनगरला देखील पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या कुरिअरचं ऑफिशियल ट्रान्झॅक्शन पेमेंट जे आहे ते जवळपास 12,000 रुपये आहे। आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की एका अधिकृत विमानातून हे आलेलं आहे। मिडी ड्रेसच्या आतमध्ये खरं तर हे आहे ते ड्रग्ज जपवण्यात आले होते, त्याच्यामुळे ते ट्रेस झाले नाही का असा देखील आता एक सवाल इथे उपस्थित होतोय। एक ऑनलाईन कंपनी आहे हॉट मियामी म्हणून, ही कंपनी जी आहे ती अमेरिकी कंपनी असल्याची माहिती आहे। त्या कंपनीच्या मार्फत जे आहे ते पार्सल जे आहे ते बुक करण्यात आलं होतं। पार्सल बुक कुठून करण्यात आलं होतं? पार्सल हे उल्हासनगरमधून बुक करण्यात आलं होतं आणि आता जिथून हे पार्सल बुक करण्यात आलंय तिथे अखेर ते पार्सल जे आहे ते पोहोचलं, म्हणजे कुठे उल्हासनगरला पोहोचलं। दीपेश हेमवानी नावाची एक व्यक्ती आहे, त्याने याची पार्सलची जी आहे ती डिलिव्हरी घेतल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर त्याच्या अगेन्स्ट त्या माणसाने पेमेंट देखील केलंय। त्या ट्रान्झॅक्शनचा पुरावा देखील पोलिसांचा जो आहे तो हाती लागलेला आहे। त्यानंतर आणखी एका व्हॉट्सअप ग्रुपची इथे चर्चा होते। 9x9 नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून जी आहे ती गोळ्यांची विक्री सुरू होते। आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे पूर्ण 9x9 म्हणजे वरईला जो कॉन्सर्ट झाला होता त्यात देखील काही व्हॉट्सअप ग्रुप्स ची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। नक्की, म्हणजे या व्हॉट्सअप ग्रुपच्या अनुषंगाने सुद्धा चौकशी होईल। संकेत, तुर्तास धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल।